कोकण ट्रिप या सिरीजमधला हा 9वा एपिसोड आहे. पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. कोकणला जायचं ठरलं ते कुठल्याही मोठ्या उत्साहातून नाही, फक्त थोडा विराम हवा होता. शहर, काम, लोक, सततचे फोन या सगळ्यापासून काही दिवस दूर राहायचं होतं. शांत वातावरणात, निसर्गाच्या सानिध्यात. फार बोलायचं नाही, फार काही करायचं नाही, फक्त जाऊन बसायचं आणि आराम करायचा. मी आणि समीर आधीही कोकणात गेलो होतो, म्हणून या ट्रीपबद्दल कुठलीच भीती नव्हती. रोहन मात्र पहिल्यांदाच येत होता, त्यामुळे तो उत्साही होता. त्याला कोकणचा निसर्गरम्य परिसर, समुद्रकिनारा, डोंगरदऱ्या, घाट, गावं सगळं बघायचं होतं. आम्ही पहाटे निघालो. शहर झोपेत होतं, रस्ते मोकळे होते. गाडी समीर चालवत होता. मी पुढच्या सीटवर होतो, तर मागे बसून रोहन खिडकीतून बाहेर पाहत होता. सुरुवातीचा प्रवास अगदी साधा होता. हायवे, टोलनाके, पेट्रोल पंप, कोणीही गडबडीत नव्हतं. सगळं ज्या त्या वेगाने चाललं होतं. आमच्याही डोक्यात फार काही नव्हतं. जसजसं कोकण जवळ यायला लागलं तसं वातावरण बदलायला लागलं. डोंगर आणि गर्द झाडांचा परिसर सुरू झाला होता. रस्ता वळणावळणाचा झाला. हळूहळू मोबाईल नेटवर्क कमी होत गेलं. समीरने रेडिओ लावला. 1-2 रेडिओ स्टेशन्स मिळाली, पण आवाज सतत खंडित होत होता. काही वेळेच्या प्रयत्नानंतर शेवटी त्याने कंटाळून रेडिओ बंद केला. काही वेळ आवाजानंतर गाडी सर्वत्र शांतता पसरली. कोकणात पोहोचलो तेव्हा दुपार झाली होती. एका लहानशा गावात आम्ही थांबायचं ठरवलेलं. हॉटेल किंवा रिसॉर्ट नको होतं, साध्या घरातच राहायचं होतं. होमस्टे शोधताना फार वेळ लागला नाही. मुख्य रस्त्यापासून थोडं आत एक घर मिळालं. दगडी भिंती आणि कौलारू घर. आजूबाजूला मोठी फणसाची झाडं. घरमालक साधारण 60च्या आसपास असेल. पांढरे शुभ्र केस, डोळे थोडे खोल गेलेले, पण नजर मात्र अगदी स्थिर. तो फार बोलका नव्हता. फक्त नाव, कुठून आलो आणि किती दिवस राहणार इतकंच मोजकं विचारलं. आम्ही सामान आत ठेवलं. घर साधं होतं, स्वच्छ पण बरंच जुनं. खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा मागे घनदाट झाडं दिसत होती. रस्ता मात्र दिसत नव्हता. जेवण आटोपल्यावर दुपारी थोडं झोपलो, कारण प्रवासाचा थकवा होता. संध्याकाळी गावात फेरफटका मारायला निघालो. गाव खूप शांत होतं, इतकं शांत की आपल्या बोलण्याचा आवाजही मोठा वाटत होता. रस्त्यावर फार लोक नव्हती. काही घरांच्या बाहेर दिवे लागले होते, पण कुठेही गोंगाट नव्हता. कोकणात शांतता असते हे माहीत होतं, पण ही शांतता जरा जास्तच वाटत होती. समुद्र दूर नव्हता, पण संध्याकाळी तिकडे जाण्याऐवजी आम्ही परत फिरलो. अंधार पटकन पडला. आकाशात ढग नसले तरीही रात्र लवकर झाली होती. जेवताना घरमालक आमच्या सोबत बसला. तो फार काही बोलत नव्हता, आम्हीच बोलत होतो. समीर सहज म्हणाला, "उद्या आम्ही थोडा आतल्या जंगलपट्टीच्या बाजूला फिरायला जाणार आहोत." त्याचे बोलणे ऐकून घरमालक जेवता जेवता थांबला. तो काही सेकंद गप्प राहिला आणि मग म्हणाला, "दिवसा फिरा पोरांनो, संध्याकाळनंतर नको." त्याच्या आवाजात भीती नव्हती, पण एक प्रकारचा ठामपणा होता.
रोहन हसला आणि म्हणाला, अहो काका, फिरायला जाणार आहोत, काही करणार नाही होत आम्ही. घरमालकाने त्याच्याकडे पाहिलं, पण तो हसला नाही. रस्ता ओळखीचा नसेल तर संध्याकाळनंतर नका जाऊ, तो एवढंच म्हणाला आणि पुन्हा गप्प झाला. त्या रात्री झोप लागायला वेळ लागला. खिडकीबाहेर वारा घोंगावत होता. झाडांची पानं सळसळत होती. पण कुठेतरी असं वाटत होतं की हा आवाज नैसर्गिक नाही. कारण कधी कधी आवाज अचानक थांबत होता आणि मग पुन्हा सुरू होत होता. जर वारा खूप जोरात असेल तर तो असा अचानक थांबत नाही. मी डोळे मिटून पडून राहिलेलो. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर माझी चलबिचल सुरू होती. काही केल्या झोप लागत नव्हती. मी डोळे उघडले आणि बाहेर लक्ष गेलं. खिडकी बाहेर अंधार होता. काहीच दिसत नव्हतं. मनात विचार आला की शहरात असं कधी वाटत नाही. ती रात्र काही वेगळीच भासली. या सगळ्या विचारात रात्री कधीतरी झोप लागली. सकाळी उठलो तेव्हा सगळं नॉर्मल वाटलं. सूर्यप्रकाश, पक्ष्यांचे आवाज, रात्रीचं अस्वस्थपण विसरायला सोपं गेलं. दिवसभर आम्ही समुद्रकिनाऱ्यावर फिरलो. जवळची गावं पाहिली, भरपूर फोटो काढले आणि खूप मजा केली. मनसोक्त फिरलो आणि संध्याकाळी परत आलो. तेव्हा समीरने पुन्हा तो विषय काढला. अरे चला ना, आपण आतल्या बाजूचा तो जुना रस्ता पाहूया ना, नाईट ड्राईव्ह पण होईल मस्त. मी काही बोललो नाही. कालचं बोलणं आठवलं. पण रोहन तयार होता. अरे आज नाही तर कधी जाणार मग, तो म्हणाला. सूर्य मावळतीला आला होता तेव्हा आम्ही गाडीत बसलो. घरमालक बाहेर उभा होता. लवकर परत या पोरांनो, तो म्हणाला. कुठेतरी असे वाटले की तो खूप पोटतिडकीने बोलतोय, काळजीपोटी, जणू तो एक अनुभवावरून दिलेला सल्ला होता. गाडी मुख्य रस्त्यापासून आत वळवली. पाहिले तर काही किलोमीटर साधेच होते. पण हळूहळू रस्ता अरुंद झाला. स्ट्रीट लाईट संपले. मोबाईल नेटवर्क पूर्ण गेले. झाडं दोन्ही बाजूंनी जवळ आली आणि रस्त्याला घेरून होती. आकाश दिसेनासं झालं. आम्ही ड्राईव्हचा आस्वाद घ्यायचं ठरवलेलं. समीरने गाडीचा वेग कमी केला आणि हेडलाईट्स थोडी खाली केले. रस्ता व्यवस्थित दिसत नव्हता. तेव्हा मला पहिल्यांदा असं वाटलं इथे काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. पण तेव्हा परत फिरणं बरोबर वाटलं नाही. इतके अंतर आलोच आहोत तर अजून थोडं पुढे जाऊन बघू असा विचार केला. गाडी पुढे जात राहिली तसं रस्त्याचं स्वरूप बदलत गेलं. पहिले रस्ता अरुंद झाला होता, मग तो इतका खराब झाला की गाडी सावकाशच चालवावी लागत होती. डांबरी रोड असला तरी काही ठिकाणी पूर्ण भेगा होत्या. कुठे माती, कुठे खडी, त्यामुळे गाडी चालवायलाही त्रास होत होता. दोन्ही बाजूंनी झाडं इतकी जवळ आली होती की हेडलाईटचा प्रकाश त्यावरून परावर्तित होत होता. आजूबाजूचा परिसर पाहण्याचा प्रयत्न केला, पण फक्त काळोख. सगळ्यांचे मोबाईल नो सर्व्हिस दाखवत होते. वेळ साधारण 8:30च्या आसपास होती. समीरने गाडीचा वेग आणखी कमी केला. त्याच्या हातांची पकड स्टिअरिंगवर घट्ट झालेली. हा रस्ता नक्की कुठे जातोय? रोहनने विचारलं. समीर काही क्षण गप्प राहिला. मॅपमध्ये एक छोटा रोड दाखवतोय, पुढे कुठेतरी मुख्य रस्त्याला मिळेल बहुतेक, तो म्हणाला. पण त्याच्या आवाजात खात्री नव्हती, फक्त अंदाज होता. गाडीत पुन्हा शांतता पसरली. रेडिओ, म्युझिक काहीही लावण्याची कोणाची इच्छा नव्हती. काही मिनिटांनी मला जाणवलं की गाडी चालू असताना देखील आसपास काहीच आवाज येत नाहीये. इंजिनचा आवाज सुद्धा दाबल्यासारखा वाटतोय. रस्त्याच्या कडेला अचानक एक जुनं दगडी कुंपण दिसायला लागलं. काही ठिकाणी ते तुटलेलं होतं, जणू खूप जुनं बांधकाम असावं. आत काय आहे ते हेडलाईट्सच्या प्रकाशात नीट दिसत नव्हतं. रोहन खिडकीतून बाहेर पाहत होता. तो अचानक म्हणाला, इथे एक आता घर किंवा जुना वाडा आहे वाटतं.
खरंच झाडांमध्ये काही चौकोनी सरळ रचना दिसत होत्या, जुन्या भिंतींसारख्या. ते पाहून एक विचित्र विचार मनात आला. इतक्या आत जंगलात कोणाचा पडीकवाडा असेल हा? गाडी पुढे जात राहिली. निघून जवळपास 1.5 तास उलटून गेला होता. मॅप्सनुसार एव्हाना आम्ही मुख्य रस्त्याला लागायला हवं होतं. काही वेळ उलटला असेल तेवढ्यात समीरने अचानक ब्रेक मारला. गाडी थांबली. काय झालं? रोहन जवळजवळ ओरडलाच. समीर समोर बघतच राहिला. तो रस्ता, तो हळू आवाजात म्हणाला. मी पुढे पाहिलं. समोर रस्ता सरळच होता, पण काहीतरी चुकत होतं. तो रस्ता आम्ही आधी पाहिल्यासारखा वाटत होता. तेच वळण, तोच झाडांचा आकार, तोच दगडी कुंपणाचा तुटलेला भाग. मी काही क्षण काही बोललो नाही. मनाने ते नाकारायचा प्रयत्न केला. आपण बहुतेक फिरून आलो असू, मी स्वतःला समजावत म्हणालो. समीरने गाडी पुन्हा सुरू केली. पण काही मिनिटांतच पुन्हा तेच दृश्य दिसलं. तेच वळण, तोच दगडी कुंपणाचा तुटलेला भाग. रोहनचा श्वास वेगवान झाला. हे आपण तिसऱ्यांदा पाहतोय, तो म्हणाला. समीरने गाडी थांबवली नाही. तो पुढे जातच राहिला. घड्याळ पाहिलं तर वेळ अजूनही 8:30च दाखवत होती. तेव्हा माझ्या अंगावर काटा आला, कारण या भागात जणू वेळ पुढे सरकतच नव्हती. एखाद्या कालचक्रात अडकलो होतो आम्ही. मी मनात गणित करू लागलो. आपण निघाल्यापासून किमान 2 तास तरी गाडीत आहोत. एव्हाना 10:30 पावणे 11 व्हायला हवे होते, पण घड्याळ ते मान्य करत नव्हतं. गाडीच्या बाहेर हवा अचानक थंड वाटायला लागली. खिडकी उघडलेली नव्हती, तरीही रस्ता अतिशय खराब असल्यामुळे गाडीचा वेग अगदी कमी होता. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं. मी मान वळवून पाहिलं तर झाडांच्या सावल्यांमध्ये काहीतरी हालचाल झाल्यासारखी वाटली. एखादा प्राणी असावा असं स्वतःला सांगितलं. समीर, आपण परत फिरूया, मी हळू आवाजात म्हणालो. समीरने काही उत्तर दिलं नाही. तो फक्त समोर पाहत होता. गाडी थांबव समीर, रोहन म्हणाला. समीरने गाडी कडेला थांबवली. इंजिन बंद केलं. त्या क्षणी आजूबाजूची शांतता इतकी जीवघेणी झाली की ते वातावरण असह्य वाटू लागलं. श्वासाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. तेव्हा अचानक बाहेर चालल्याचा आवाज येऊ लागला. जणू कोणीतरी जमिनीवर पाय घासत चालले आहे. रोहनने माझा हात पकडला. त्याचा हात थंड झालेला. कोणी आहे का? समीरने आवाज दिला, पण त्याचा आवाज झाडांमध्ये जणू विरून गेला. समोरून कुठलाही प्रतिसाद आला नाही. तो आवाज हळूहळू आमच्या दिशेला सरकत होता. मी खिडकीतून पाहायचा प्रयत्न केला, पण बाहेर अंधार होता. हेडलाईट्स बंद असल्यामुळे काहीच दिसत नव्हतं. आवाजाची दिशाही कळत नव्हती. समीरने हेडलाईट्स चालू केले. रस्त्याच्या कडेला काहीच नव्हतं, पण त्या क्षणी मला जाणवलं, तो आवाज गाडीच्या मागच्या बाजूला होता. रोहन मागे वळला आणि त्याचा चेहरा पांढरा पडला. मागे कोणीतरी उभं आहे, तो कुजबुजला. मी हळूच मागे पाहिलं. हेडलाईटचा प्रकाश मागे जास्त जात नव्हता. काही वेळ तिथे पाहत राहिल्यावर हळूहळू डोळ्यांना दिसू लागलं. रोहन जे पाहत होता ते आता मलाही दिसत होतं. एक 8 फूट उंच मानवसदृश्य आकृती, लांब सडक हात जे गुडघ्यापर्यंत लोंबत होते. चेहरा दिसत नव्हता, पण ते जे काही होतं ते खूप भयानक आणि अमानवीय असल्याचं जाणवत होतं. समीरने झटकन गाडी सुरू केली. तो मागे न पाहताच वेगात पुढे निघाला. आकृती मागे राहिली. माझं काळीज भीतीने जोरजोरात धडधडत होतं, पण तितक्यात डोळ्यांची पापणी लवते ना लवते ते गाडीच्या समोर आलं. यावेळी रस्त्याच्या अगदी मधोमध समीरने जोरात गाडी बाजूने वळवली. डोळे बंद करा, समीर ओरडला. मी डोळे घट्ट बंद केले.
आम्ही प्रचंड घाबरलो होतो. माझं हृदय इतकं वेगात धडधडत होतं की शुद्ध हरपेल असं वाटत होतं. किती वेळ गेला माहीत नाही. एक क्षण आला जिथे सगळं शांत झालं. कोणताही आवाज नाही, इंजिनचा आवाजही नाही. आता डोळे उघडा, समीरचा आवाज आला. मी डोळे उघडले. आम्ही मुख्य रस्त्यावर होतो. स्ट्रीट लाईट्स दिसू लागल्या. दूर कुठेतरी गाड्यांचे आवाज येत होते. घड्याळ पाहिलं तर 11 वाजत आले होते. रोहन घाबरून जवळजवळ रडकुंडीला आला होता. समीरने गाडी थांबवली नाही. तो सरळ होमस्टेकडे निघाला. पोहोचेपर्यंत कोणीच काही बोललं नाही. गाडी अंगणात आणून थांबवली तेव्हा घरमालक बाहेरच उभा होता. तो आम्हाला पाहत होता, जणू आम्ही एखादा भयानक अनुभव घेऊनच परत येणार याची त्याला आधीपासून खात्री होती. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य नव्हतं, भीती नव्हती, पण काळजी मात्र होती. आम्ही गाडीतून उतरलो. पाय जमिनीवर ठेवताना थोडं तोल गेल्यासारखं वाटलं. शरीर इथे होतं पण मन अजूनही मागेच अडकलं होतं. या आत या. त्याचा आवाज शांत होता, जरा खोल. तो आम्हाला खोलीत घेऊन गेला. दिवा लावला. पिवळसर प्रकाशात खोली आणखी जुनी आणि लहान वाटायला लागली. आम्ही बसलो. रोहन थेट खुर्चीत कोसळला. समीर मात्र उभाच राहिला. मी खिडकीकडे पाहत राहिलो. बाहेर झाडं वाऱ्याने सळसळत होती, पण आता त्यांचा आवाज नैसर्गिक वाटत होता. तरीही मनाला तो आवाज स्वीकारायला वेळ लागत होता. समीरने पहिल्यांदा शांतता मोडली. त्याने जे घडलं ते सांगायचा प्रयत्न केला नाही. त्याने फक्त एवढंच म्हटलं की तो रस्ता आम्हाला परत परत त्याच ठिकाणी आणत होता. वेळ पुढे सरकत नव्हती आणि शेवटी तो तिथेच थांबला. घरमालकाने मान हलवली. तो काही नवीन ऐकत नव्हता, जणू ही गोष्ट त्याला आधीपासून माहीत होती. त्याने आमच्याकडे नीट पाहिलं. आम्ही तिघही ऐकायला तयार होतो, पण कदाचित त्यासाठी मन तयार नव्हतं. तो आम्हाला सांगू लागला, तो रस्ता खूप जुना आहे. पूर्वी तो गावाचा मुख्य मार्ग होता. त्या रस्त्यावरूनच लोक ये जा करायची. शाळा, बाजार, नातलग सगळं काही त्या रस्त्यावरूनच. पण काही वर्षांपूर्वी त्या रस्त्यावर अपघात व्हायला लागले. सुरुवातीला लोकांनी ते दुर्लक्ष केलं. घाटात अपघात होतात हे सगळ्यांना माहीत होतं, पण नंतर गोष्टी बदलायला लागल्या. काही लोक परतच आले नाहीत. जी लोक परत आली ते जसे आधी होते तसे राहिले नाहीत. ते जास्त बोलत नव्हते, रात्री झोपत नव्हते आणि एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायचे, रस्ता फिरवतो. शेवटी गावकऱ्यांनी तो रस्ता वापरणं बंद केलं. पाट्या काढल्या, दुसरा मार्ग तयार केला. हळूहळू लोक विसरली, पण रस्ता तिथेच राहिला. झाडांमध्ये अंधारात कोणाला न दिसणारा. कधी कधी एखादा माणूस चुकून तिकडे वळतो, विशेषतः जो घाईत असतो किंवा जो फक्त पाहून येऊ असं म्हणतो. तो कोणालाही दोष देत नव्हता, तो फक्त अनुभव सांगत होता. रोहनने विचारलं की आम्ही जे पाहिलं ते काय होतं. घरमालक काही क्षण गप्प राहिला, मग म्हणाला, लोक त्याला वेगवेगळी नावं देतात. कोणी म्हणतं चकवा, कोणी म्हणतं खवीस, पण त्यांचं म्हणणं होतं की तो रस्ता प्रत्येक वाटसरूला भयानक काहीतरी दाखवतो. जणू तो लोकांना तपासत असतो. जो परत फिरायचा प्रयत्न करतो त्याला तो धरून ठेवतो. त्यांचं म्हणणं होतं की काही गोष्टी जागेशी जोडलेल्या असतात. त्या चांगल्या वाईट अशा सोप्या चौकटीत बसत नाहीत. त्या फक्त असतात आणि आपलं अस्तित्व दाखवतात. त्यांचं हे सगळं बोलणं ऐकून आम्ही सुन्न झालो होतो. त्या रात्री आम्ही फार काही बोललो नाही. जेवण केलं, पण चवीकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. झोपायला गेलो, पण झोप येत नव्हती. डोळे मिटले की तोच रस्ता दिसत होता. तेच वळण, तीच झाडं आणि वेळ थांबलेली. मी उठून बसायचो, खिडकीतून बाहेर पाहायचो.
काहीच दिसायचं नाही, तरीही मन शांत होत नव्हतं. सकाळी उठल्यावर सगळं नॉर्मल वाटायला हवं होतं, पण आत कसलासा अस्वस्थपणा होता. समीरच्या चेहऱ्यावरही ते स्पष्ट दिसत होतं. रोहन तर फारच शांत झालेला. तो कमी बोलत होता. आम्ही लगेच निघायचं ठरवलं. तिथे अजून थांबायची इच्छा कोणालाही नव्हती. घरमालकानेही काही विचारलं नाही. निघताना फक्त एवढंच म्हणाला, हा अनुभव कोणाला सांगू नका, कारण सगळे विश्वास ठेवत नाहीत. काही लोक मुद्दाम अशा जागा शोधतात आणि मग या फेऱ्यात अडकून पडतात. परतीचा प्रवास शांत होता. शहर जवळ येत गेलं. ट्रॅफिक, हॉर्न, लोक सगळं परत आलं. मोबाईलवरचे मेसेज, कॉल्स येऊ लागले. जणू काही घडलंच नव्हतं. पण शरीर जरी शहरात परत आलं असलं तरी मन अजूनही त्या रस्त्यावरच होतं. काही दिवस उलटले. आयुष्य परत रुळावर आलं. काम, ऑफिस, गडबड. पण रात्री झोपेची समस्या सुरू झाली. डोळे मिटले की तोच आवाज, पाय घासत चालण्याचा. समीरनेही सांगितलं की त्यालाही स्वप्न पडत आहेत. तो नेहमी त्याच वळणावर जागा व्हायचा. रोहन तर काही आठवडे आमच्याशी फारसा बोललाच नाही. तो म्हणायचा की आपण खरंच परत आलो आहोत की नाही याची त्याला खात्री वाटत नाही. एकदा सहज म्हणून मी मॅप उघडला. त्या भागाकडे पाहिलं. तो रस्ता नव्हताच. जणू कधी अस्तित्वातच नव्हता. आपण त्या रस्त्यावरून परत आलो आहोत हे खरं आहे, पण रस्ता आपल्यातून पूर्णपणे गेलेला नाही. कोकण ट्रिप संपली आहे. फोटो आहेत, आठवणी आहेत आणि एक अनुभव आहे जो मनात कायमचा कोरला गेलाय. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TEKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TEKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.